टेस्टमध्ये कमी मार्क पडले म्हणून टेन्शन घेणारे खूप दिसतात. पण खरी गोष्ट सांगू? टेस्ट सिरीज म्हणजे फक्त मार्क नाही, ती एक्झाम हॉलमध्ये मेंदू किती शांत राहतो याची प्रॅक्टिस असते. तर आज सकाळी मला टेस्ट द्यायची होती ज्ञानदीप अकॅडमीची. अजून घेतली नाही फुल, पण फ्री डेमो दिली आहे ना, ती आधी ट्राय करतोय. कारण MPSC मध्ये पण आधी डेमो घेतल्याशिवाय आयुष्य फुल इन्व्हेस्ट करायचं नसतं भावा. मग बसलो टायमर लावून टेस्ट द्यायला आणि खूप ॲस्पिरंटचे कमेंट्स आले होते, भाऊ एवढा अभ्यास करून पण मार्क कमी पडतात. पण ऐका, टेस्ट सिरीजचं काम टॉपर फील देणं नसतं, तर पेपर समोर आला की पॅनिक न होता मेंदू चालतो का हे चेक करणं असतं. टाइम मॅनेजमेंट, क्वेश्चन सिलेक्शन, प्रेशर हँडलिंग आणि स्वतःची खरी लेवल समजते टेस्टमध्ये. म्हणून मार्क्सपेक्षा ॲनालिसिस भारी असतं. आणि माझा स्कोर किती आला सांगू का? स्कोर सोडा, हा ग्राफ बघा काय हालत झाली. पण टेस्ट मी 40 मिनिटमध्ये कंप्लीट केली होती, म्हणून जरा जास्त कॉन्फिडन्स गेला आणि मार्क कमी आले. मग बुक भरल्या बॅगमध्ये आणि निघालो लायब्ररीला. कधी कधी बाईक राईडमध्ये पण मोटिवेशन मिळतं, कारण रस्ता सांगतो स्लो गेलास तरी चालेल, पण थांबला नाही पाहिजेस. मग पोचलो त्या जागेवर जिथे इन्व्हिटेशन नसतं, पण रोजच जावंच लागतं. आणि आत गेल्यावर पहिली नजर गेली फ्रेंडच्या बुकवर. राज्यसेवा पूर्व प्लस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम. नवीन ॲस्पिरंटना वाटतं सिलेबस म्हणजे फक्त टॉपिक, पण खरं तर तोच तुमचा रोडमॅप असतो. मग घेतलं लॉजिक बुस्टर आणि फास्ट रिव्हिजन मारलं एका सब्जेक्टचं. लायब्ररीमध्ये पाणी प्यायला उठलो तर एक गोष्ट लक्षात आली, इथे प्रत्येक टेबलवर कुणाचं तरी स्वप्न बसलेलं असतं. आणि इथले काही कलाकार भारीच, फॅन चालू असला तरी कूलर पण ऑन पाहिजेलच त्यांना. नंतर 2 जणांचं डिबेट काही संपेना. नीटचं पेपर लीक झाला म्हणून 1 तासाने परत आलो तरी तोच टॉपिक. खरंच यार वाईट वाटलं. कारण मेहनत करणाऱ्याचा विश्वास तुटला की आवाज जास्त होतोच. मग न्यूजपेपर सॉल्व्ह केलं. माझा हिस्टोरी स्कोर आला 10 पैकी 6 आणि माझ्या फ्रेंडचा 10 पैकी 9. मग मला क्युरिओसिटी आली, हा वापरतो तरी कोणतं सोर्स? बघितलं तर भाऊ पवन सरचे नोट्स वापरतोय आणि नोट्समध्येच स्वतःचे एक्स्ट्रा नोट्स. यालाच म्हणतात ॲक्च्युअल स्टडी. दुपारी मग मी आणि माझा फ्रेंड जो प्रॉपरली राज्यसेवेची तयारी करतोय, निघालो काहीतरी खायला. कचोरी प्लस ज्यूस मारून आलो त्याच्या घरी. थोडी हसी मजाक झाली आणि मग परत रूमवर. थोडा रेस्ट करून एवढ्या दिवसात जे रिझनिंग केलं होतं त्यावर फक्त एक नजर फिरवली. कारण अभ्यासात सगळं नवीन शिकणं इम्पॉर्टंट नसतं, जे शिकलोय ते विसरत नाही ना हे चेक करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. MPSC मध्ये रोज मोटिवेशन लागत नाही, रोज परत बसायची हिंमत लागते.